नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपलं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण वर्ग 8वीच्या बालभारती विषयातील कविता क्रमांक 9 विद्या प्रशंसा कृष्णशास्त्री चिपळूणकर लिखित ही कविता पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात विद्या प्रशंसा ही कविता। सर्वप्रथम आपण कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा परिचय जाणून घेऊयात। कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा कार्यकाळ सांगितला आहे 1824 ते 1878 असा कार्यकाळ आहे। या सर्व कार्यकाळात मराठी साहित्यात वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या। भाषांतरकार, रसिक पंडित म्हणूनही मराठी साहित्याच्या क्षेत्रात त्यांची ख्याती आहे। मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथपरीक्षणे यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात। पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे। तसेच अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन याची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे आहेत। अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथांवरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते। अशा प्रकारचा परिचय पाठ्यपुस्तकामध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा दिला आहे। आता आपण कवितेचा आशय जाणून घेऊयात। विद्या प्रशंसा या कवितेत नेमकी कोणती माहिती दिली आहे ती आपण पाहूयात। प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे। दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर वाढतच असते। माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते। विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते। विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्त्व या कवितेमध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी सांगितलं आहे। प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहामधून घेतली आहे। असा सर्व आशय या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सांगितला आहे। आता आपण ही कविता वाचून घेऊया। कविता वाचन करत आहे। विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी, विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे, अद्भुत गुण न हा दुजात वसे। नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही। अनुकूळती जयाला नित्य तयाला उणे नसे काही, अनुकूळती जयाला नित्य तयाला उणे नसे काही। गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी। चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी। या परी सकल सुखे जी देई, या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जीवारी, दुःखे समस्त जीवारी। त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी। विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे जी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। अशी ही कविता। आता आपण या कवितेतील प्रत्येक चरणानुसार त्याचा अर्थ जाणून घेऊया। कवितेतलं पहिलं चरण, विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी, विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। आपल्याला माहीत आहे या कवितेमध्ये विद्येची थोरवी सांगितली आहे। दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नाही, तर ती वाढतच असते। अशा पद्धतीनं या कवितेमध्ये विद्येचं महत्त्व सांगितलं आहे। कवितेच्या पहिल्या चरणात कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात, विद्येमुळे माणसाला या जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे। जो विद्वान आहे, बुद्धिमान आहे, त्याला जगात खूप मोठा मान आहे। एवढंच नाही, विद्येने असाध्य म्हणजे ज्या गोष्टी प्राप्त करता येत नाही अशी एकही वस्तू आपल्या आजूबाजूला दिसत नाही। म्हणजेच प्रत्येक गोष्ट आपण विद्या जर आपल्याजवळ असेल तर आपण ती प्राप्त करू शकतो, असा अर्थ कवितेच्या पहिल्या चरणात
कवींनी सांगितलं आहे. कवितेचं दुसरं चरण, देऊनी किंवा भोगुनी उनेन होता सदैव वाढत असे. देऊनी किंवा भोगुनी उनेन होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे. अद्भुत गुण न हा दुजात वसे. कवितेच्या दुसऱ्या चरणात कवी सांगतात, दुसऱ्याला देऊन किंवा स्वतः उपभोग घेऊन कमी होत नाही, ती नेहमी वाढते, असे कवी या ठिकाणी सांगत आहेत. एवढंच नाही, एकच विद्याधन असा अद्भुत गुण दुसऱ्या कोणत्याही धनामध्ये नाही, अशा प्रकारचं विद्या हेच धन आहे, असं कवी या चरणामध्ये सांगत आहेत. त्यानंतर कवितेचं पुढील चरण, नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. कवितेच्या या तिसऱ्या चरणात कवी सांगतात, नानाविध म्हणजे अनेक प्रकारचे रत्न, सोन्यांचे अलंकार पुष्कळ असतात, परंतु विद्येसारखा शोभा देणारा, सौंदर्य वाढवणारा दागिना एकही नाही. अशा पद्धतीनं या कवितेच्या चरणात विद्या अलंकारापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर या ठिकाणी सांगतात. कवितेचं पुढील चरण, या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. अनुकूळती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, या संपूर्ण जगात विद्येसारखा हित करणारा सखा नाही, म्हणजेच विद्येसारखा दुसरा मित्र नाही, तिच्यासारखा वाटाड्याही नाही. ती ज्याला अनुकूल आहे, ज्यानं विद्या प्राप्त केली आहे, ती ज्याला अनुकूल आहे, त्याला नेहमी काहीच उणे पडत नाही, काहीच कमी पडत नाही. म्हणजेच विद्या आपल्याला सर्व काही देते, असं कवी या कवितेच्या चरणात सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. कवितेच्या या चरणात कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात, गुरुप्रमाणे विद्या ही उपदेश करते. गुरुप्रमाणे जसे गुरु मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे विद्या आपल्याला उपदेश करते. माणसाला संकटातून मुक्त होण्यास मार्ग दाखवण्याचं कामही विद्याच करते. मनात आणलेल्या विचार, कल्पना कल्पतरूप्रमाणे इच्छा पूर्ण करणारी अशी ही विद्या आहे. कल्पतरू वृक्ष आपणा सर्वांना माहीत आहे. आपण मागेल ती गोष्ट पूर्ण करण्याचं काम करतो. तशा पद्धतीने विद्या ही सुद्धा अशीच आहे. विद्या ही आपली सगळे मनोकामना पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करते. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या या चरणात कवींनी सांगितला आहे. कवितेचं शेवटचं चरण, या परी सखल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी. या परी सखल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर सांगतात, यासारखी सर्व सुख देणारी जी विद्या, तिच्यामुळे माणसाच्या सर्व दुःखाचं निवारण होऊ शकतं. मनुष्याच्या आयुष्यात आलेला प्रत्येक दुःखाचा क्षण विद्या जर आपल्याजवळ असेल तर त्या विद्येमुळे निवारण होऊ शकतो. एवढंच नाही, त्या विद्यादेवीची निस्सीम भक्तिभावाने सदैव आराधना करावी, म्हणजे आपल्या आयुष्यात सुखाचा प्रत्येक क्षण विद्येमुळे येऊ शकतो. हे इथं कवींनी सांगितलं आहे. अशा प्रकारे कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी प्रस्तुत कवितेमध्ये विद्येची थोरवी सांगितली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्यानं ती कमी होत नाही, तर ती वाढतच असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखांचं निवारण होऊ शकतं. विद्येसारखा वाटाड्या मित्रही कोणी नाही. अशा पद्धतीनं विद्येचं महत्त्व या कवितेमध्ये कवींनी सांगितलं आहे. प्रस्तुत कविता आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहामधून घेतली आहे. असा सर्व भावार्थ विद्याप्रशंसा या कवितेत दडला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला, त्यासोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.